देगलूर हदगांव तालुका में पत्रकार पर हुए कथित दुर्व्यवहार और धमकी के मामले ने तूल पकड़ लिया है। दैनिक देशोन्नति के तालुका प्रतिनिधि संजय सूर्यवंशी द्वारा प्रकाशित एक वस्तुपूरक समाचार के बाद हदगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्र के विधायक बाबूराव कोहलीकर द्वारा पत्रकार के साथ अभद्र भाषा में बात करने और जान से मारने की धमकी देने का गंभीर आरोप सामने आया है। दैनिक देशोन्नति के पत्रकार संजय सूर्यवंशी ने बिजली कटौती पर खबर छापी, जिसके बाद विधायक बाबूराव कोहलीकर पर अपशब्द कहने और जान से मारने की धमकी देने का आरोप लगा है। इस पर पत्रकार सुरक्षा समिति ने कड़ी निंदा करते हुए मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा, जिसमें विधायक पर आपराधिक मामला दर्ज करना, जांच करने और पत्रकार सुरक्षा नीति बनाने की मांग की गई। समिति ने चेतावनी दी कि कार्रवाई नहीं हुई तो महाराष्ट्र भर में आंदोलन छेड़ा जाएगा। नमस्कार। आज पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे। हिमायतनगर हदगाव हिमायतनगरचे आमदार कोडीकर यांनी हिमायतनगरचे देशोन्नतीचे पत्रकार यांना अभद्र भाषेत शिवीगाळ केली। त्यांनी सत्य बातमी प्रकाशित केल्याबद्दल त्यांना शिवीगाळ होत आहे। अशा घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार संरक्षण समितीच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर जर असे कुठेतरी हल्ले होत असेल, त्यांना शिवीगाळ होत असेल तर पत्रकारांनी सत्य कशा प्रकारे मांडावे असा प्रश्न आज सर्वसामान्य पत्रकारांवर उपस्थित होत आहे। आम्ही या पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो। जर आमदार कोडीकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। देगलूर पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने व तसंच पत्रकार व देगलूर शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांच्यातर्फे आज देगलूर उपविभागीय कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलं आहे की आज या देगलूर शहरातून सर्वच इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पत्रकार यांनी एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनात विषय असा आहे की पत्रकार संजय सूर्यवंशी यांना धमकी प्रकरणी जे आमदार आहेत, आमदार बाबूराव कदम कोहलीकर यांनी या पत्रकाराला शिवागाळ धमकी प्रकरणी दिल्याबद्दल आज देगलूर शहरातून तीव्र संताप व तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या अनुषंगाने अनेक वेळेस पत्रकार आज आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात। यानंतर ते सत्य बाहेर आणतात, सत्य बाहेर मांडतात, लेखनाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून। परंतु हे जे आमदार जो हदगाव तालुक्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार पत्रकार संजय सूर्यवंशी यांना धमकी प्रकरणात आज देगलूर शहरामध्ये सर्व पत्रकार व पत्रकार संघ तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसेच या पत्रकाराचे अध्यक्ष शेख असलमभाई जोशी, इस्माईल तसेच आपले देशमुख तसेच अन्य पत्रकार यांनी आज उपविभागीय कार्यालय येथे या आमदारला कठोरात कठोर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा व तसेच या अनेक पत्रकारांना अशावर हल्ले होत आहेत, जीवमारण्याच्या धमक्या येत आहेत। परंतु पत्रकार काम करत असताना अनेक समस्याला तोंड देत होतो, जीवाची पर्वा न करता अनेक पत्रकार काम करत असतात। सत्य मांडणारा जर पत्रकारला जर असं होत असेल तर हे शासनाचे धोरण आहे की ज्या पत्रकाराला धमकी किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, कोणी जर धमकी दिलं त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघातून होत आहे।